नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आजचा हा जो व्हिडिओ आहे तो मराठी कम्प्युटर टायपिंग शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। कारण टायपिंग लावल्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी तर कव्हर होतात पण स्पीड जो आहे तो आपला कव्हर होत नाहीये। तर या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी काही टिप्स तुम्हाला सांगणार आहे, इम्पॉर्टंट टिप्स, आणि त्या टिप्स तुम्ही फॉलो करतात तर नक्कीच तुमचा जो काही मराठी टायपिंगमध्ये जो काही स्पीड आहे तो तुमचा वाढणार आहे। ओके, चला तर मग स्टार्ट करूया। सुरुवातीला मराठी टायपिंगचा स्पीड कव्हर करण्यासाठी आपल्याला काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या आपल्याला करायचे। म्हणजेच काय की तुमच्या कम्प्युटरमध्ये जो फॉन्ट तुम्ही टायपिंगसाठी वापरणार आहात त्या फॉन्टची सेटिंग तुमच्या कम्प्युटरमध्ये करून घेणं महत्त्वाचं आहे। ओके, ही सुरुवातीला महत्त्वाची गोष्ट आहे। म्हणजे उदाहरणार्थ जर कोणी कृतिदेववर टायपिंगचं प्रॅक्टिस करणार असेल तर त्याच्यासाठी कृतिदेवचा फॉन्ट असणं गरजेचं आहे। आणि तो फॉन्ट तुम्हाला हवा असेल तर तो ऑनलाईन सुद्धा तुम्हाला भेटून जाईल, आणि नाही मिळाला तर मला कमेंट करा, मी तुम्हाला तो फॉन्ट पाठवून देईल। आणि त्याच्यानंतर तरी सुद्धा तुम्हाला नाही मिळाला तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर तो फॉन्ट जो आहे तो मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे। त्याच पद्धतीने जे कोणी GCC TBC एक्झामसाठी प्रॅक्टिस करतात त्यांच्यासाठी ISM हा जो फॉन्ट आहे तो लागतो, आणि तो सुद्धा हवा असेल तर तो सुद्धा मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करून ठेवलेला आहे। तुम्ही तिथून सुद्धा तो डाउनलोड करून घेऊ शकता आणि तुमच्या कम्प्युटरमध्ये सेटिंग करू शकता। ओके, पुढची गोष्ट आहे महत्त्वाची, सेकंड पॉईंट जो आहे तो म्हणजेच काय की तुमची जी काही हाताची जी काही पोझिशन आहे ती तुमच्या होम रोवर, ओके, म्हणजे जी काही तुमची मिडल रो आहे, इंग्लिशमधून तुम्ही टायपिंग करतात तर मिडल रो म्हणजे कोणती, ASDF, आणि इकडनं हा झाला तुमचा डावा हात, आणि उजव्या हाताने तुम्हाला सेमिकॉलन LKJ यांनी तुम्हाला टायपिंग करायला आपण सुरुवात करतो, बरोबर। मग मराठीमधून टायपिंग करत असताना तुम्हाला तुमच्या हाताची पोझिशन ही मिडल रोवरच ठेवायची, म्हणजे मधल्या ओळीवर। ओके, म्हणजेच काय की करंगळीने तुम्हाला कॉमा, त्यानंतर जे करंगळीच्या बाजूचं बोट आहे त्याला अनामिका म्हणतात त्याने क प्रेस करायचे, त्यानंतर मध्यमाने तुम्हाला विलांटी, तर्जनीने तुम्हाला ह प्रेस करायचे। हे शुद्ध मराठी आहे, म्हणजे पहिलं बोट, दुसरं बोट, तिसरं बोट आणि शेवटचं करंगळी। ओके, ह्या बोटाने तुम्हाला मात्रा, क, त्यानंतर विलांटी आणि ह हे तुम्हाला प्रेस करायचे, आणि उजव्या हाताने तुम्हाला काय प्रेस करायचे, श, य, स आणि काना। ओके, किंवा तुम्ही असं करू शकता, पहिल्या बोटाने म्हणजे तर्जनीने काना, नंतर मध्यमाने स, अनामिकाने य आणि करंगळीने श, अर्धा श हे तुम्हाला प्रेस करायचे। लक्षात असू द्या तुमची बोटं मधल्या रोवर, तुमच्या मिडल रोवरच हवी, ती तुमची हलता कामा नये, ही तुमची प्रॉपर पोझिशन आहे। आणि उजव्या हाताच्या अंगठ्याने तुम्हाला स्पेस बार, म्हणजे त्याला अंतरदंड, ओके, असं म्हटलं जातं, ते तुम्हाला प्रेस करायचे। तुम्ही डाव्या हाताच्या अंगठ्याने सुद्धा प्रेस करू शकता, प्रॉब्लेम काही होत नाहीये, पण माझं असं सजेशन आहे की आपण उजव्या हाताने आपण जास्त काम करतो, म्हणून जो काही स्पेस बार जो आहे तो उजव्या अंगठ्याने तुम्ही प्रेस करा। ओके, ही महत्त्वाची गोष्ट आहे। त्यानंतर तुम्हाला जे काही आहे मराठीमध्ये वर्णमालेतील स्वर, व्यंजन आणि जोडाक्षरे यांचा पहिल्यांदा तुम्हाला सराव करायचा आहे। पहिल्या टेक्निक्स जी आहे, पहिली जी काही गोष्ट आहे ती तुम्हाला काय करायचे आहे, सगळे जे काही लेसन्स आहेत मराठीचे पहिल्यांदा ते कव्हर करून घ्यायचे, आणि मग त्याच्यानंतर व्यंजन, स्वर आणि जोडाक्षरे यांचा तुम्हाला सराव करायचा आहे। दररोज तुम्ही 1 ते 2 तास टायपिंग, जर तुम्हाला स्पीड कव्हर करायचे, लवकरात लवकर मराठीचं स्पीड कव्हर करायचे तर तेवढा तुम्हाला वेळ देणं सुद्धा गरजेचं आहे। कारण इंग्लिशमध्ये हा प्रॉब्लेम होत नाहीये का, कारण तुम्ही मोबाईल वापरता तर त्याचा कीपॅड सुद्धा इंग्लिशमधून असतो। कम्प्युटरवर प्रॅक्टिस करत असताना इंग्लिशचे जे काही शब्द आहेत किंवा अक्षरं आहेत
ती तुम्हाला समोरच दिसतात ते, पण मराठीचं तसं नसतं. मराठीचं म्हणजे कसं असतं, इंग्लिशच्या एका शब्दावर मराठीचे 2 शब्द येतात अक्षरावर. इंग्लिशच्या एका अक्षरावर मराठीची 2 अक्षरं येतात ते. त्यामुळे तुम्हाला काही जे सुरुवातीचे जे दिवस असतात हे आठवण्यामध्येच जातं की एवर कोणते 2 अक्षरं येतात, एसवर कोणते येतात ते, डब्ल्यूवर कोणते येतात ते. त्यामुळे तुम्हाला मराठीचा स्पीड कव्हर करण्यासाठी दररोज 1 ते 2 तास तुम्हाला द्यावेच लागणार आहेत. ओके. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पीड कव्हर करण्याच्या ऐवजी तुम्ही पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला ॲक्युरेसी पहिल्यांदा करायची आहे. मग मी एक तुम्हाला लाईन सांगू शकते की ॲक्युरेसी फर्स्ट, स्पीड लेटर. ह्या उद्देशाने जर तुम्ही सुरू करता ते, तर नक्कीच तुम्ही तुमचं जे काही पूर्णत्वाला तुम्ही तुमची टायपिंग पोहोचवू शकता. म्हणजेच काय, स्पीडचा विचार आपण नंतर करू. पहिल्यांदा मला काय करायचं आहे, ॲक्युरेसी म्हणजे अचूकतेकडे लक्ष द्यायचे. ओके. त्यानंतर जोडाक्षरे जे आहेत त्यांच्यावर भर द्या. मग जोडाक्षरे म्हणजे कसे, काही अक्षर असतात बघा जे कठीण असतात ते, क्षत्रियाचा, ज्ञ यासारखी जी काही अक्षरं आहेत ती टाईप करण्याचा सराव ठेवा. मी तुम्हाला एक वाक्य सांगेल, जसं शिक्षण हे जीवनाचा मूलमंत्र आहे. यामध्ये तुम्हाला काही अक्षरं आहेत जी कठीण आहेत, त्याचा तुम्ही सराव करा. ओके. उदाहरणार्थ दुसरं एक वाक्य सांगेल, तुम्ही तुमचं नाव लिहू शकता. माझं नाव किरण आहे, माझं नाव समीर आहे, माझं नाव समथिंग वगैरे जे काही असेल, असं तुम्ही वाक्य जे आहे ते तुम्ही करू शकता. तुम्हाला वेळेचं जे काही नियोजन आहे ते तुम्हाला व्यवस्थित करायचे. आपल्याला परीक्षेसाठी 7 मिनिटामध्ये तो पॅसेज कव्हर करायचा असतो. 7 मिनिटामध्ये 300 शब्द किंवा 400 शब्द टाईप करण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. आय नो सुरुवातीला नाही होणार आहे, पण प्रयत्न मात्र तोच ठेवायचा. टार्गेट जो आहे तो मात्र तोच ठेवायचा. आणि पुन्हा एकदा सांगेल की स्पीडपेक्षा तुमच्या अचूकतेला म्हणजे ॲक्युरेसीला प्राधान्य द्या. कारण काय, तर चुकीच्या अक्षरांमुळे तुमचे जे काही मार्क्स जे आहेत ते तुमचे कमी होतात. म्हणून काय करायचे, दररोज स्पीड तर तुमचं वाढवायचंच आहे, पण त्याच्यासोबत तुमची ॲक्युरेसीसुद्धा तुम्हाला सुधारायची आहे. ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवायचं आहे. दररोज मॉक टेस्ट द्या, ऑनलाईन टेस्ट द्या. ऑनलाईन टेस्ट देण्यासाठी मी तुम्हाला एक साईट सजेस्ट करेल, कारण मराठी टायपिंगसाठी काही साईट्स जास्त नाही आहेत. जसं इंग्लिश टायपिंगसाठी खूप साऱ्या ऑनलाईन साईट्स आहेत, तिथे जाऊन तुम्ही टायपिंग करू शकता, प्रॅक्टिस करू शकता. पण मराठीसाठी नाही आहे. एक साईट आहे टायपिंग बडी नावाची एक साईट आहे, मी तुम्हाला ती दाखवते. याच्यामध्ये जे काही आहे टायपिंग बडीमध्ये ही ती साईट आहे. मी पूर्ण नाही दाखवू शकत आहे, म्हणून मी तुम्हाला अर्धीच दाखवते. तुम्हाला मी जी काही टायपिंग बडीची जी काही लिंक आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देते. तिथून तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला तिथे डायरेक्टली त्या साईटवर घेऊन जाईल. इथे तुम्हाला टायपिंग बडी ओपन केल्यानंतर काही ऑप्शन्स येतात. ते लक्षात असू द्या, यावर सगळे आहेत. या साईटवर सगळे मराठीचे जे काही फॉन्ट आहेत ते सगळे आहेत. पण GCC TBCच्या मुलांना रेमिंग्टन हा जो फॉन्ट आहे त्यावर तुम्हाला टायपिंगची प्रॅक्टिस करायची आहे. ओके. जर कोणी कृतिदेव जर करत असेल तर त्यांच्यासाठी इथे दिसते तुम्हाला मराठी टायपिंग टेस्ट आहे, हा कृतिदेव आहे आणि हा काय आहे रेमिंग्टन. कन्फ्यूज होऊ नका. जे GCC TBCची तयारी करतात ते त्यांच्यासाठी 2 टाईपरायटर येतात. पहिल्यांदा आहे टाईपरायटर मराठी आणि दुसरा येतो रेमिंग्टन मराठी. जेव्हा तुम्ही लेसनची प्रॅक्टिस करता तर त्यावेळेला तुम्हाला टाईपरायटर मराठीवर करायचं असतं आणि जेव्हा तुम्ही पॅसेजची टायपिंग करता म्हणजे पॅसेजची प्रॅक्टिस करता, सॉरी माय मिस्टेक, जेव्हा तुम्ही पॅसेजची प्रॅक्टिस करता तेव्हा तुम्हाला कंपल्सरी रेमिंग्टन हा जो फॉन्ट आहे तो तुम्हाला घ्यायचा. का, तर तुमच्या परीक्षेमध्ये जी काही तुमची GCC TBCची जी काही परीक्षा असते त्यामध्ये कंपल्सरी रेमिंग्टन हाच फॉन्ट येतो. घाबरू नका, जास्त फरक नसतो, हार्डली 2-3 शब्दांचा फरक असतो. म्हणजे काय, त्यांची अक्षरांची अदलाबदल फक्त 2-3 शब्दांचीच झालेली आहे. पण तुम्हाला इथे टायपिंग बडीमध्ये प्रॅक्टिस करत असताना तुम्हाला रेमिंग्टनवरच तुम्हाला प्रॅक्टिस करायची. इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर लगेच तो पॅसेज येतो. इथे जो आहे भरपूर पॅसेजेस आहेत. तुम्हाला जो पण पॅसेज घ्यायचा असेल तो पॅसेज तुम्ही इथून सिलेक्ट करून घेऊ शकता. ओके. आणि इथे जे आहे ते क्लिक करून तुम्ही तुमच्या टायपिंगला सुरुवात करू शकता. ह्या सॉफ्टवेअरचा फायदा काय आहे की याच्यामध्ये कीस्ट्रोक्स किती झाले, बॅकस्पेस वगैरे तुम्हाला काउंट करता येतात. ते त्यानंतर कीस्ट्रोक तुमचे एका मिनिटाला किती होतात, ते वर्ड्स पर मिनिट वगैरे किती होतात, ते तुमची ॲक्युरेसी लेवल वगैरे जे आहे हे सगळं तुम्हाला इथे पाहता येतं.
ओके, म्हणून हा सॉफ्टवेअर मला सुद्धा फार आवडतो. ओके, आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हालाही कळेल की मी कुठपर्यंत माझा स्पीड जो आहे तो कव्हर करण्यासाठी कॅपेबल आहे. ओके, त्यानंतर दुसरी एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल की प्रॅक्टिस करत असताना फुल स्टॉप, कॉमा, क्वेश्चन मार्क्स, त्यानंतर कोलन, डबल इन्व्हर्टेड कॉमा, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा, हे जे काही गोष्टी आहेत, हे जे काही चिन्ह आहेत, ह्या चिन्हांचा वापरसुद्धा तुम्हाला करता आला पाहिजे. म्हणून मध्ये मध्ये तुम्ही असे पॅसेज सिलेक्ट करा की ज्याच्यामध्ये ह्या गोष्टींचा तुम्हाला वापर करता येईल. ओके, त्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे की जसं मी आत्ताच तुम्हाला बोलले की काही जे GCC TBC किंवा मराठी टायपिंगसाठी जो काही साठा आहे प्रॅक्टिसचा तो कमी आहे. मग काय करायचं आहे, स्टोरी, जे काही स्टोरीज असतात ते खास करून GCC TBCला जे काही पॅसेजेस येतात ते स्टोरीवरच आधारित येतात. ते तुम्हाला जेव्हा एखादं पुस्तक वगैरे घ्यायचं, तुमच्या घरामध्ये जर कोणी लहान मुलं वगैरे असेल तर त्यांचं स्टोरीचं बुक वगैरे घ्यायचं, त्यामधून प्रॅक्टिस करायची. प्रश्न फक्त म्हणजे उद्देश फक्त एवढाच आहे की तुमच्या हातातून जास्तीत जास्त जे काही शब्द आहेत, नवीन नवीन अनोळखी शब्द तुमच्या हातातून प्रॅक्टिस झाले पाहिजेत. हा फक्त मुद्दा लक्षात ठेवायचा. न्यूजपेपर घ्या, न्यूजपेपरसुद्धा ते स्टोरीमध्येच असतं. तुम्हाला एखादी न्यूज वगैरे सांगितली जाते तर ती टाईप करण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच तुम्हाला प्रॅक्टिससाठी जास्त जो काही साठा आहे तो तुम्हाला भेटून जाईल. ओके, त्यानंतर तुमचे वेगवेगळे तुम्ही जर एखाद्या ठिकाणी क्लास लावला असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला काही सॉफ्टवेअर्सवर प्रॅक्टिस दिली जाते. तुम्ही बघा, आज गेल्यानंतर तुम्ही बघा की त्या सॉफ्टवेअरमध्ये जेवढे काही पॅसेजेस असतात ते स्टोरीज असतात, ते कथा. मग त्या कथा रिलेटेडच तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. जशी एक्झाम होते, समजा कोर्टाची जर एक्झाम जर असेल तर त्यांना कृतीदेव फॉन्ट येतो, मग त्यांना जे आहे ते कोर्ट रिलेटेड पॅसेज येतात. मग तुमची गरज बघून तुम्हाला तुमचा प्रॅक्टिसचा जो साठा आहे तो तुम्हाला निवडायचा आहे. जर तुम्ही GCC TBCची टायपिंगचं एक्झाम देतात तर तुम्हाला स्टोरी रिलेटेड प्रॅक्टिस करायचे पॅसेज आहे. आणि जर तुम्ही कोर्टाची जर एक्झाम जर देतात तर तुम्हाला मात्र जे काही आहे ते तुम्हाला न्यायालय रिलेटेड तुम्हाला पॅसेजची प्रॅक्टिस करायची आहे. ओके, तुम्हाला समजलं असेल. त्यानंतरचा पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे कसा की आपल्याला जो काही आहे 7 मिनिटाचा आहे पॅसेज, तर मग दररोज न चुकता दररोज तुम्हाला काय करायचं आहे, 7 मिनिटाच्या पॅसेजची प्रॅक्टिस करायची आहे. मी तर हे तुम्हाला सांगेल, मी माझ्या विद्यार्थ्यांना पण हे सांगते की जर तुम्ही 30ची एक्झाम देत जर असणार तर तुम्ही प्रॅक्टिस करताना तुम्हाला 40चा पॅसेजची प्रॅक्टिस करायची आहे. एक्स्ट्रा का? कारण जेव्हा तुम्ही ज्या ठिकाणी प्रॅक्टिस करतात किंवा तुम्ही ज्या ठिकाणी तुमचं टायपिंगची जी काही क्लास वगैरे लावलेला आहे त्या ठिकाणचं वातावरण तुमच्यासाठी पूरक असतं म्हणजेच काय की तिथे तुमच्या मनामध्ये भीती नसते, तो कीबोर्ड तुमच्या ओळखीचा असतो, तिथली माणसं तुमच्या ओळखीची असतात. मग त्याच्यामुळे तुमचा पॅसेज आरामामध्ये होऊन जातो. पण ज्या ठिकाणी तुम्ही परीक्षेसाठी जाता त्या ठिकाणी तुम्हाला जे काही आहे एक भीती असते. परीक्षा म्हटली की ती कोणतीही असू दे, सगळ्यांच्या मनामध्ये भीती ती राहतेच आहे, त्याला ऑप्शनच नाही आहे. मग अशा वेळेला जर तुम्ही तुमच्या क्लासमध्ये किंवा तुम्ही जिथे प्रॅक्टिस करताय तिथे जर तुम्ही एक्स्ट्रा प्रॅक्टिस जर केली आणि जरी तुम्ही तुमच्या एक्झाम हॉलमध्ये थोडे गडबडलात तरीसुद्धा तुमचा आरामामध्ये पॅसेज कव्हर करण्यासाठी म्हणजे कव्हर होण्यासाठी मदत होते. म्हणून एक्स्ट्रा करा. फॉर एक्झाम्पल, तुम्ही तुमच्या कॉलेजचा जेव्हा अभ्यास करत होता किंवा स्कूलचा अभ्यास करत होता, तुम्ही तुमच्या पर्सेंटेजचा जो काही टार्गेट होता तो जो काही ठेवला होता, समजा उदाहरणार्थ जेव्हा आपण 90%च्या उद्देशाने जेव्हा आपण अभ्यास करतो तर कुठे जाऊन आपल्याला 70 किंवा 80% आपल्याला मार्क्स मिळतात. मग सेम असंच करायचं आहे तुम्हाला, या ठिकाणी सुद्धा सेम नियम तुम्हाला पाळायचा आहे की जर तुम्ही 30ची जर प्रॅक्टिस जर करत असणार, 30चा जर तुम्ही टायपिंगच्या एक्झामसाठी जर क्लास जर लावला असेल तर तुम्ही पॅसेज टाईप करत असताना तुम्हाला काय करायचं आहे, 40चा पॅसेज तुम्हाला प्रॅक्टिससाठी घ्यायचे. म्हणजेच काय, कारण 40चा पॅसेज जर तुम्ही घेतात तर त्याच्यामध्ये जोड शब्द जे असतात ते मोठे मोठे असतात आणि ते तुमच्या हाताखालून जर गेले तर 30चा पॅसेज जो आहे तो आरामात कव्हर होतो. लक्षात ठेवा, जेही तुम्ही लावलेलं आहे त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा प्रॅक्टिस करण्याची सवय लावा. आणि जेव्हा तुम्ही सुरुवात करता टायपिंगच्या प्रॅक्टिससाठी तेव्हा स्मूथ कीबोर्ड जो असतो त्याने स्टार्ट करायला तुम्ही घ्या. म्हणजे कसं, लगेच तुम्ही असा एखादा कठीण किंवा ज्याची बटनच टाईप होत नाही आहेत असा कीबोर्ड घेऊ नका. मग तुमचं मॉरल जे आहे ते तुमचं कुठे ना कुठे आत्मविश्वास जो आहे तो कमी होतो. अरे टाईपच होत नाही वगैरे, चिडचिड होणं वगैरे या सगळ्या गोष्टी होतात. तर मी सांगेल तुम्हाला डेल कीबोर्ड सुरुवातीला काय करा, तुम्ही डेल कीबोर्ड जो आहे किंवा
दुसरंही तुम्ही वापरू शकता स्मूथ कीबोर्ड. एवढं मी सांगेल तुम्हाला, एक स्पेसिफिक असं नाव नाही देते तुम्हाला, की ज्याची बटणं नॉर्मली प्रेस होतील. असं तुम्ही जास्त तुमच्या बोटांना त्रास होणार नाही असा कीबोर्ड तुम्ही सुरुवातीला वापरायचा आहे. म्हणजे कसं तुम्हाला तो कॉन्फिडन्स वाढतो की अरे माझं व्यवस्थित टाईप होतं म्हणून. पण जेव्हा तुमचा सगळा कोर्स कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा तुमची परीक्षेची तयारी येते, तर परीक्षेची तयारी आल्यानंतर तुम्हाला थोडेसे वेगवेगळ्या कीबोर्ड्स तुम्हाला हँडल करायचे आहेत. म्हणजे आज ॲसरचा कीबोर्ड घेतला, मग झेब्रॉनिक्सचा घेतला, मग डेलचा घेतला, अशा वेगवेगळ्या ब्रँडचे जे काही कीबोर्ड्स असतात ते तुम्ही त्यावर तुम्ही प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा. आता हे तर तुम्ही घरी बसून नाही करू शकत आहे, याच्यासाठी तुम्हाला एखाद्या क्लासेसमध्येच जावं लागेल, कारण तिथेच तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे कीबोर्ड्स असतात किंवा कधी कधी असाही कीबोर्ड तुम्ही सिलेक्ट करा की ज्यावरची अक्षरं गेलेली असतात. जेव्हा आपण कीबोर्ड जास्त वेळा वापरतो तेव्हा त्याची अक्षरं बघा पुसट झालेली असतात. तर तसा सुद्धा कीबोर्ड तुम्ही वापरण्याची म्हणजे तयारी ठेवा. का तर ज्या ठिकाणी तुम्ही परीक्षेसाठी जाता तर ते ठिकाण तुमच्या सोयीनुसार तुम्हाला कीबोर्ड देईल याची गॅरंटी नसते. मग त्यावेळेला तुम्ही अशा कठीण परिस्थितीची जी काही प्रॅक्टिस आहे ती अगोदरपासूनच जर करायला तुरुवात केली तर तिथे जाऊन तुमची गडबड होणार नाही, हे तुम्हाला मी खात्रीने सांगू शकते. म्हणून जेवढं तुम्हाला काही कठीण परिस्थिती तुमच्यासाठी निर्माण करता येईल परीक्षेच्या अगोदर, डिफिकल्ट सिच्युएशन्स जेवढ्या तुम्हाला निर्माण करता येईल तेवढ्या तुम्ही स्वतःहून निर्माण करून घ्या. किंवा तुम्ही ज्या क्लासमध्ये जाता तिथे तुम्ही सांगा की सर मला इथे नका बसू, मला थोडा वेगळा कीबोर्ड द्या वगैरे, असं प्रॅक्टिस करायची सुरुवात करा. कारण तिथे तुम्हाला व्यवस्थित, कारण एखाद्या कॉलेजेसमध्ये वगैरे एक्झाम होते, त्यांनी त्यांच्या मशीनची सर्व्हिसिंग केलेली असते की नाही केलेली असते आपण नाही सांगू शकत आहे. मग अशा वेळेला आपण दोष काय देणार आहे की अरे माझा पॅसेजेस कव्हर नाही झाला कारण तो कीबोर्ड आहे ना तो व्यवस्थित टाईपच होत नव्हता. मग एवढं सगळं करण्यापेक्षा अगोदरच ह्या जर सिच्युएशनमधून जर तुम्ही जाता तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या गोष्टीचा प्रॉब्लेम येणार नाही. हे माझं सजेशन आहे की तुम्ही अशा पद्धतीने जर केलात तर कोणीही नापास होणार नाही. ओके. त्यानंतर पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे कोणती, की इंग्लिशमधून काही सेंटेन्सेस आहेत की त्या सेंटेन्सेसमध्ये ए पासून ते झेडपर्यंतचे जी काही आपली अक्षरं आहेत ती कवर होतात. पण मराठीमध्ये स्वर म्हणजे स्वर, व्यंजन आणि बाराखडी आहे, तर ती एका पूर्ण वाक्यामध्ये कवर करणं शक्य नाही आहे. टोटल आपल्या मराठी वर्णमाळेमध्ये 48 अक्षरं आहेत, त्याच्यामध्ये 13 स्वर आहेत आणि 35 जे आहेत ती व्यंजनं आहेत आणि मग त्यांचे ते सगळे जोडाक्षरे वगैरे सगळं तयार होतात. पण तरीसुद्धा मी तुमच्यासाठी एक वाक्य तयार केलेलं आहे. ते वाक्य तुम्ही काय करायचे, दररोज प्रॅक्टिस करायची आहे आणि त्या वाक्यामध्ये कोणते कोणते अक्षरं मी समाविष्ट केलेलं आहे ते पण मी तुम्हाला सांगते. तर ते वाक्य असं आहे, गड्या आपुल्या गावाकडे झाडावर पक्षी गात होते आणि झोपाळ्यावर मुले खेळत होती. हे ते वाक्य आहे. ऐकायला थोडंसं जरा वेगळं वाटतं, पण हे जे वाक्य आहे ह्या वाक्यामध्ये बहुतेक जे स्वर आहेत ते आपण म्हणजे मी त्याच्यामध्ये ॲडजस्ट केलेले आहेत. म्हणजे स्वर म्हणजे कोणते, अ, आ, ई, उ, ए, औ, ओ, औ, आणि आहा. ओके. आणि काही व्यंजने आहेत. म्हणजे व्यंजने म्हणजे कोणती, ग, ड, ज, क, झ, प, स, ल, म, व, त आणि ह. ओके. म्हणजे झोपाळा, पक्षी वगैरे अशी थोडीशी जोडाक्षरं वगैरे टाकलेली आहेत त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला मी अजून एक सजेशन देईल की जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करत असता तेव्हा पॅसेजला सुरुवात करण्याच्या अगोदर, तुमचा पॅसेजला सुरुवात करण्याच्या अगोदर एक मात्र सवय तुम्ही लावूनच ठेवा की आपली जी वर्णमाला आहे म्हणजेच कुठली जे स्वर आहेत, अ, आ, ई, उ, रू, हे रू हा स्वर नाही आहे, तो वर्णमाळेमध्येच येतो, पण तो टाईप करायला सुरुवात करा. मी आपल्या स्क्रीनवर ते टाकून देईल. अ, आ, ई, उ, रू, ए, ओ, औ, आहा. ओके. आणि व्यंजन जे आहेत क, ख, ग, घ, ड, च, छ, ज, झ ते श्र, ज्ञ पर्यंत. ओके. हे जे व्यंजन आहेत ते तुम्हाला सुरुवातीला पॅसेज म्हणजे जेव्हा तुम्ही क्लासमध्ये तुमच्या किंवा घरी वगैरे प्रॅक्टिस करता तेव्हा हे सुरुवातीला तुम्ही काय करायचं आहे, टाईप करायचे वर्णमाळा आणि व्यंजन, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही पॅसेजला सुरुवात करा. म्हणजे कसं तुमच्या बोटांना माहिती असणार आहे की अ पासून ते ज्ञपर्यंत अक्षरं कुठे आहेत. ओके. आणि मी तुम्हाला काही सरावासाठी काही वाक्य देते की जी तुम्ही वाक्य दररोज टाईप करा. जसं मी सुरुवातीला हे वाक्य सांगितलं ना की गड्या आपुल्या गावाकडं झाडावर पक्षी गात होते आणि झोपाळ्यावर मुले खेळत होती. तसंच अजून 2 वाक्य आहेत, भारत देश महान आहे आणि मराठी भाषा आपली ओळख आहे. ओके. आणि दुसरं एक वाक्य आहे, शाळेच्या आवारात मुलं झाडाखाली गोष्टी ऐकत होती.
हे काही वाक्य आहेत जे तुम्हाला मी सरावासाठी दिलेले आहेत. असे भरपूर वाक्य असतात ते, पण हे थोडेसे जरा मला मजेशीर वाटले म्हणून हे मी तुमच्यासाठी पाठवलेले आहेत. ओके. आणि जर तुम्हाला अजूनही काही याच्याशी रिलेटेड जर तुमचे काही जर प्रश्न जर असेल तर तुम्ही मला कमेंट करा, कारण मी बऱ्यापैकी याच्यामध्ये तुम्हाला कव्हर केलेलं आहे की मराठी टायपिंगचं स्पीड तुम्ही कशा पद्धतीने कव्हर करू शकता, त्याच्या काही टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत. पण तरीसुद्धा कदाचित जे मला सुचणार नाही ते तुम्हाला सुचेल. जर तुम्हाला काही सुचलं तर तुम्ही सुद्धा कमेंट करा, कारण आपल्या एका कमेंटमुळे जे काही इतर जी लोक असतात ते त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचते आणि त्यांना सुद्धा फायदा होतो. ओके. आणि लक्षात असू द्या, ज्ञान दिल्याने वाढते. ओके. हे जर फॉलो जर केलं तर नक्कीच आपण सगळ्यांना मदत करू शकतो. आणि मी जे व्हिडिओ बनवते हे जर तुम्हाला जर आवडत जर असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून जर तुम्हाला कशाशी रिलेटेड कुठल्याही विषयावर जर तुम्हाला व्हिडिओ जर म्हणजे हवा असेल, तुमची गरज जर असेल तर मला कमेंट करा. मी नक्कीच त्याच्यावर रिसर्च करून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.